मी पद्मा पांडुरंग मेश्राम, ही माझी पुतणी शिल्पा पवन भोते। तिची 9 मार्चला डिलिव्हरी झाली होती। त्या डिलिव्हरीच्या 5-6 दिवसानंतर हिला थोडासा त्रास झाला। त्रास असं झाला का थोडंसं ते विचित्र वागायला लागली होती। मग त्याच्यानंतर जिथं डिलिव्हरी झाली त्याच डॉक्टरांनी दुसरीकडे त्यांना रेफर केलं। तिथं त्यांना पुन्हा दुसरी ट्रीटमेंट देण्यात आली। तिथं तात्पुरतं बरं वाटलं तिला। त्याच्यानंतर पुन्हा डिस्चार्ज झालं, घरी आलो आम्ही। घरी आल्यानंतर पुन्हा तिची तब्येत बिघडली। तब्येत जराशी विचित्रपणा करायला लागली होती, थोडंसं हसणं रडणं। मग त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन आलं। त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो ओपिनियन घ्यायसाठी, यवतमाळलाच। मग तिथं गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलला इथे आल्यानंतर डॉक्टर अमोल समर्थ या सरांनी त्यांनी ट्रीटमेंट केली आहे। मग तिथं ट्रीटमेंट अशी केली का त्यांना त्या एंडोस्कोपीमध्ये त्या जिथं आपल्याला शरीरामध्ये इन्शुलन्स तयार होते त्याच्या आतमधल्या भागाला छोटीशी गाठ असलेली असं सांगितलं आणि त्या गाठीला डिस्ट्रॉय करावं लागते असं आम्हाला सांगितलं। ऑपरेशन केलं त्यांनी एंडोस्कोपी अल्ट्रासाऊंडच्या द्वारे आणि मग त्यानंतर ती गाठ गायब झाली म्हणून आम्हाला सांगितलं, म्हणजे डिस्ट्रॉय केली, नष्ट केली। तर त्या एक दिवस आम्ही इथं राहिलो आणि त्याच्यानंतर सुट्टी झाल्यानंतर मग पुन्हा 3 महिन्यांनी आम्हाला बोलावलं। पण या मधल्या 3 महिन्याच्या काळामध्ये एकही गोळी औषध काहीच नव्हतं। सुरुवातीचे 5 दिवसच गोळ्या दिल्या होत्या, त्या गोळ्यानंतर दुसरं कोणतीच गोळी औषध खायला सांगितलं नाहीये। आणि अशा प्रकारे हे किंग्सवे हॉस्पिटल एकदम चांगलं आहे। इथं डॉक्टर अमोल समर्थ सरांनी चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे ट्रीटमेंट दिलेली आहे। पेशंटची चांगल्या प्रकारे चौकशी करून काय काय त्रास होते त्यांना विचारलं, ट्रीटमेंट चांगली दिलेली आहे। स्टाफ इथला चांगला आहे, डॉक्टर लोक चांगले आहेत सगळे, आणि अशा प्रकारे आम्हाला इथला चांगल्या प्रकारे अनुभव आलेला आहे।